मूर्तिजापुर में शुक्रवार को रात करीब 12:30 बजे से 1 बजे के बीच भीमनगर निवासी रंजीता गजानन चौधरी और लखन पमार सो रहे थे। तभी नागपुर से अकोला की ओर कृषि रसायन और चीनी मिट्टी का सामान लेकर जा रहा ट्रक तेज गति से अचानक उनके घर से टकराया। सौभाग्य से इस दुर्घटना में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन रंजना चौधरी और लखन पमार के घर को लाखों रुपए का नुकसान हुआ। दुर्घटना इतनी भीषण थी कि तेज गति से आ रहा ट्रक घर में घुस गया और ट्रक घर के ऊपर पलट गया। इस दुर्घटना में रंजना चौधरी के घर का हिस्सा, शौचालय, स्नानघर, रिटर्निंग वॉल और घरेलू बर्तन बुरी तरह क्षतिग्रस्त हो गए और ट्रक उसके नीचे दब गया। हालांकि इस घटना में पीड़ितों का सहयोग करने की बजाय मूर्तिजापुर शहर पुलिस उन पर दबाव बना रही है। मौजूद विधायक हरीश पिंपले द्वारा पुलिस को पीड़ितों का सहयोग करने का आदेश देने के बाद भी पुलिस प्रशासन कमला विधायक के आदेश का पालन नहीं कर रहा है, इसलिए पुलिस की कार्य प्रणाली पर सवाल उठ रहे हैं। धनराज सबकाल की रिपोर्ट। तुम्ही असं कसं म्हणाले की तुम्ही जबाबदारी घ्या? तो माल कशाचा आहे तू पाहिला का तुम्ही? अरे कशाचं असेल, आमचं नुकसान झाला। तो ट्रक इथेच आहे ना, मालकाला बोलवा ना इकडे। ट्रक इथेच आहे, फक्त हा नाशिकचा ट्रक पोलीस स्टेशनला जाणार आहे. माल थांबून काय करणार आहे? प्रतिक्रिया खाली बस जे सांगतो तसं काय सांगाल आजच्या ज्या प्रकारे अपघात घडलेला आहे आणि त्या अपघातामध्ये पोलिसांची भूमिका आहे? काल रात्री 1 वाजता संतुलन खराब झाल्यामुळे ते ट्रकाने तिथे धडक दिले आणि ते घराचं जे नुकसान झालेलं आहे, सुदैवाने जीवितहानी कोणती झालेली नाही आहे, पण आमचं जे घराचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानची भरपाई जिथपर्यंत आम्हाला भेटत नाही तिथपर्यंत आमचे लोक इथून माल घेऊन जाऊ देणार नाही आणि जे नुकसानची भरपाई दिली तर आम्ही कोणाला थांबणारही नाही. आमचा नुकसानची भरपाई दिली तर आम्हाला त्याला माल द्यायला काही हरकत नाही. पोलीसवाल्याची भूमिका आज इथे अशी दिसत आहे की ते व्यापाऱ्याकडून किंवा जे दुकानदाराचे आहे ते माल घेऊन जाणार ते गडबड करून राहिले. काहून गडबड करून राहिले माहीत नाही, पण आमचे गरिबांचा वाली कोण, यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचा भरपाई कोण करून देणार? शासन जबाबदारी घेत असेल तर आम्ही माल द्यायला तयार आहोत, पण शासन त्याची जबाबदारी घेऊन नाही राहिले. आम्ही केस दायर करू, हे करू. बोलल्या जातं की रीतसर तुम्ही कोर्टाकडून सोडवा. रीतसर कोर्टाकडून 10-20 वर्षे काही नाही. आमचं नुकसान आज झालेलं आहे, आज आम्हाला ती भरपाई पाहिजे. तिथपर्यंत आम्ही माल जाऊ देणार नाही. माल जप्त करून आम्ही ठेवणार, आम्ही इथे विकून टाकणार.